काही लोक म्हणत होते भारत मेक इन इंडिया कधीच बनू शकत नाही, त्याला दुसऱ्यावरच डिपेंड राहावं लागेल. मेड इन इंडिया हो ही नहीं सकता आज. ते आज चांगले तोंडावर पडलेले आहे. C-295 सैन्य विमान तयार झालेले आहे आणि त्यांनी सफलतापूर्वक आकाशामध्ये भरारी मारलेली आहे. हे विमान काही साधं नाही, हे 8,000 किलोपेक्षा जास्त वजन उचलू शकतं आणि आणि 70पेक्षा जास्त सैन्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकतं. एवढं ताकदवर विमान भारताने स्वतः तयार केलेलं आहे. टाटा कंपनीने हे एअरबस तयार केलेली आहे. आता बोला, आता काही लेफ्टिस्ट याच्यावर काही बोलणार नाही, कारण ही उपलब्धी त्यांना बघवली जाणार नाही. ही उपलब्धी कोण्या एका पक्षाची नाही किंवा कोण्या एका सरकारची नाही, तर ही उपलब्धी आपल्या भारत देशाची आहे आणि मी त्याच्यावर बोलणार, त्याच्यावर व्हिडिओ बनवणार. आता काही दल्ले म्हणतील तू अंधभक्त आहे, तू BJPचा भक्त आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आय डोंट केअर. मला त्याची गरज नाही आणि मी ते ऐकून पण घेणार नाही. मला माझ्या देशाची उपलब्धी सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून मी त्याच्यावर बोलणार आणि ते लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार. पण तुमच्या बुडाला किती आग लागलेली आहे हे आम्हाला समजलेलं आहे. आज भारत एक नवीन उपलब्धी सिद्ध करत आहे आणि भारत एक नवीन कीर्तिमान रचत आहे. ते तुम्हाला बघवलं जात नाही आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या एजेंडा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. आम्हाला आमचा देश प्रथम आहे आणि आम्ही आमच्या देशासाठी काही करू शकतो. आज आपल्या देशाने जी उपलब्धी केलेली आहे त्याच्यावर मला गर्व आहे की मी भारतीय आहे आणि एक दिवस भारत मेक इन इंडिया नक्की होणार आणि स्वतः आत्मनिर्भर बनणार. हे माझी जिद्द आहे आणि माझं स्वप्न आहे, ते एक दिवस पूर्ण होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.